नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोस्टमॉर्टम अहवालानंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे। गोधनी येथील रहिवासी प्राची खापेकर हिचा मृतदेह 19 जानेवारी रोजी तिच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। यानंतर पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र मेयो रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनात डॉक्टरांनी मृत्यूचे कारण डोक्यावरील गंभीर जखमा असल्याचे नमूद केले, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। तपासात असेही निष्पन्न झाले की मृतकावर अज्ञात व्यक्तीने हत्याराने हल्ला केला असून नंतर गुन्हा आत्महत्येचा भासवण्यासाठी गळफास लावण्यात आला। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून मानकापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र केला आहे। अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा आणि खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केला। गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता त्या शेजारी राहणारा, मुलीच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारा शेखर डोरे वय 38 वर्ष हा इसम आहे। त्याचं नाव तपासामध्ये समोर आलं। शेखर डोरे आणि मृतक मुलगी यांच्या कुटुंबियांचे काही वर्षापूर्वी अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध होते। दोघांचं एकमेकांकडे येणं जाणं असायचं, परंतु शेखर डोरे आणि ही पीडित मुलगी यांच्यामध्ये जास्त बोलचाल होत होती, जास्त बोलणं होत होतं। आणि हे जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं तेव्हा पीडित मुलीच्या मयत मुलीच्या भावानं त्यांना समजावून सांगितलं की एवढं जास्त बोलणं चांगलं नाही। आणि तेव्हापासून मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून त्यांच्यातली बोलचाल बऱ्याच प्रमाणात बंद झालेली होती। कदाचित त्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात असावा। दिनांक 19 रोजी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपीला त्यानंतर आम्ही ताब्यात घेतलं आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता असं दिसून येतंय की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात कोणी नसताना आरोपी त्या ठिकाणी आला आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला। मुलीने त्याला विरोध केला, त्यातून त्यांची बाचाबाची झाली, त्या रागातून झटापट झाली आणि त्यामध्ये रागारागानं पीडित मुलीचा गळा त्याने आवळला, तिला बेशुद्ध केली आणि त्यानंतर तिचं डोकं हे जमिनीवर आपटलं। तिला ओढत ओढत वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जो पलंग होता त्या पलंगावर जो पंखा होता त्या पंख्याला ओढणीनं लटकून गळफास घेतला असल्याचं त्याने भासवलं। त्याबाबतची कबुली ही आरोपीनं दिलेली आहे आणि आरोपीला त्यानुसार आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यापुढे त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे परवा रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 12 तासाच्या आत आपण त्या आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलेलं आहे। सदरची संपूर्ण जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी दाभाडे सर, नित्यानंद झा सर जे आमचे डीसीपी आहेत आणि एसीपी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमची टीमनं ती कारवाई केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। आता उद्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि अधिक त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करणार आहोत। सध्या तरी एकाच आरोपीनं गुन्हा केल्याचे प्रथमदर्शन तपासात निष्पन्न आहे। त्याचा आणि कोणी साथीदार वगैरे होता का याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत आणि अधिक तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल।